3, 2, 1. आता आपण मेट्रोसमध्ये तर विषय असा आहे की काय बोललो व्हिडिओ काढायचं मूडच नाही रे बाबा. काय लोक व्हिडिओ काढताना सुद्धा म्हणजे कसं काढतात. जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज डे आहे 12. तर फक्त 18 दिवस राहिलेत अजून आपल्या चॅनलला संपायला. तर आज 12 दिवस आहे. तर मित्रांनो पूर्ण दिवस ब्लॉग काढायला लय मेहनत लागते पण काय इंटरेस्टिंग भेटाना म्हणून मी ट्राय करतोय कारण ब्लॉगमध्ये असं टाकायचं की बाबा त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघावं. कारण रुटीन रोजच आहे. सकाळी कॉफी प्यायची, त्यानंतर ओट्स खायचे, त्यानंतर देवीला जायचं, त्यानंतर दुकान जायचं, प्रोटीन प्यायचं, खाणं खायचं, प्रोटीन प्यायचं, आपलं प्री वर्कआउट प्यायचं, वर्कआउट केल्यावरतीच जिम आणि त्यानंतर सुद्धा परत तीच. तर आज काहीतरी वेगळं करायचा विचार चालले. तर बघू काय झालं तरी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तर मित्रांनो ब्लॉग बघण्यासाठी खाली यूट्यूबला मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तर चला आता सगळ्यात पहिलं आपलं काय प्यायचं ब्लॅक कॉफी. तर चला. मित्रांनो आता ब्लॅक कॉफी पिलेले आता चाललोय वर्कआउटला. तर वर्कआउट कुठं करतो वार खूप आहे मित्रांनो. तर आता ही वर्कआउट करायची जागा आहे. एसी चालू आहे बरोबर हो पण वर्कआउट करायला चालू करतो. चला मित्रांनो वर्कआउट झालेला आहे. तर आता आम्ही निघालोय आंघोळीला. आंघोळी झाल्यानंतर मस्तपैकी आपल्याला देवीला जावं लागतं. देवीचे दर्शन मस्त घ्यायचे आणि मग आपल्या कामाला लागायचं. तर आज काहीतरी स्पेशल करणार मला एवढं गॅरंटी. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा कारण काहीतरी स्पेशल होणार आहे. तर चला ट्रान्झॅक्शन बघायचं. थांबा आंघोळी तर करू द्या. तर चला आता आंघोळीला जातो मी. तुम्ही इथंच बघत राहा व्हिडिओ पूर्ण. चला तर रेडी होतात आम्ही. तर मित्रांनो रेडी झालेलो आहे पूर्ण. आता दुकानासाठी जायचं आहे. दुकानच्या अगोदर कुठे जायचं देवीला. तर देवीच्या अगोदर खाली नाश्ता रेडी. तर नाश्ता करून भेटतो डायरेक्ट तुम्हाला रस्त्यावर. तर चला नाही ग्रास को. तर बाय. मित्रांनो आता निघालोय बुलेटवर. बुलेट आर. गुड मॉर्निंग टायसन. बाय. वीडियो निकाल रहा हूँ बेटा. तो गाड़ी चाबी लावली. तो लेट्स गो. देवीला नारू आलेले ते आपले मित्र नारू आलेले देवीला लई दिवसांनी. बरेच दिवसांनी इकडे गणपतीला नारू होय. नारूला कस काय देवी पावली होय. नारूला देवी कस काय पावली आज. दुकानावर आलेलो आहे आता. तर हे दुकान आमचं नवीन दुकान जे आम्ही रिनोव्हेशन केलं. चला तुम्हाला ती दाखवतो. आज पूजा आहे त्याच्या पूजा दाखवतो. चला मित्रांनो आजचं वजन आहे तुम्ही बघू शकता इथे 95. तर मित्रांनो आपला दिवसाचा सेकंड मील आलेला आहे. तर आज आहे पहिला चिकन. डाग पडलाच पाहिजे खाली. त्यानंतर आहे चिकन. त्याच्यानंतर आहे मटकी सुक्की. मला वाटतं ह्याच्यात भात. ह्याच्यात भात
आणि सगळ्यात मजेची गोष्ट आमच्या कांदा सलड नाही पाठवला, आज कांदाच पाठवलाय. आज कांदाच आहे. आता एवढं मेनू सगळं संपवतो आणि तुम्हाला भेटतं. चला मित्रांनो, आता मी चाललोय जिमला जाऊन मस्त पैकी लखन आलेला आहे. लखन खायचं पुढं बसलं, गाडी चालवतोय, मी मागं बसले. आता आम्ही दोघं जिमला जाणार आहे. जिमला आज वर्कआउट आहे, बॅक वर्कआउट. तर बॅकचं वर्कआउट करणार आहे, मस्त पैकी बॅक मारणार आहे. तर तुम्ही बघत राहा. चला बॅक जिममध्ये भेटू तुम्हाला. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे जिममध्ये. पाहिले डोक्यात स्लेवरला काही शिडे, आता सगळी चपला काढायच्या. मित्रांनो आलो जिमला. तर इथं नवाज खान, लखन कोठावळे. मोबाईल बंद का नाही, व्यायाम करायला आला का मोबाईल खेळायला येतो. मोबाईल बघण्यासाठी दाखव बोला आम्हाला, काही सुद्धा नाही गॅलरी उघड. तर मित्रांनो, आता सगळ्यात अगोदर आपलं प्री वर्कआउट प्यायचं, कारण वर्कआउट करण्यासाठी आपल्याला प्री वर्कआउट प्यावंच लागतं. तर मी प्री वर्कआउट पेताना ते आमिर भाई आपले ट्रायसेप मारतात. त्यानंतर आपला शाहरुख आलेला दिवसानं जिमला आपल्या उड्या मारतोय दोरीवरच्या. आता ट्रेडमिल घेत होतं, इथे एक जण आपलं सपाटे मारत होतं. त्याला माहीत नव्हतं मी ट्रेडमिलवर व्हिडिओ शूट करतो. तर आपलं मारतोय सपाटे. तर त्यानंतर मी आणि शाहरुख भाईने पण सपाटे मारले. 1 2 3 4 5. त्यानंतर मग डेडलिफ्ट उचललं. खूप दिवसानं एवढं हेवी वेट उचललं. ही वेट आहे 15 15 15 45 45 आणि 10 55 55 110 किलो. तर सिंगलच रेपिटेशन मारलं, पण विदाऊट सपोर्ट मारलं. तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की रेपिटेशन चुकलं आहे का बरोबर आहे. ट्राय केलं मी बरोबर मारायचं, पण आता बघा, कम ऑन. आता पण वेट खूप जास्त होतं, 120 किलोच्या आसपास, कारण 10 किलोचा रॉड पण आहे. तर परत अजून ट्राय केलं, 10 किलो दोन्ही बोथ साईड मारलं, 20 किलो वाढवलं. तर 110 140 किलो माझा ह्याला सपोर्ट घेतलं मी राजूबाईचं. कारण डेडलिफ्टला सपोर्ट घ्यायच्या टायमिंगला मी राजूबाईलाच बोलवतो सपोर्ट द्यायला. आता ही झालं वर्कआउट. आता डेडलिफ्ट मारला. आता नंतर अजून एक बॅकचं वर्कआउट केलं. तर आता ही आपलं काल जसं मला विशाल भाईने सांगितलं की ज्या हिशोबाने शोल्डर खाली ठेवून मारायचं तसंच मारलं. ती आपल्या सागर भाऊची आणि लखन भाऊची सेल्फी. ही मग आजची माझी आणि छोटू भाईची सेल्फी. कसं काय बॉडी ही बॅकचं अजून एक वर्कआउट केलं. एक ही सागर भाऊ आपलं बायसेप मारतं. तर म्हणलं व्हिडिओ काढावं, कारण बायसेप लई पंप झालं. तर लखन भाऊ पण बायसेप मारतोय. 8 1 2. तर मित्रांनो, आता जिम झालेली. तर आता आम्ही निघालोय दुकानासाठी. खूप लेट झाले, कारण बॅकचं वर्कआउट म्हणलं प्रत्येक बॅक सेटला 5-5 सेट मारले वर्कआउट एका ह्याच्या. तर आता निघालोय. लखन पुढं थांबलाय. आता चला डायरेक्ट भेटू तुम्हाला दुकानी. बाय. रुटीन कसं प्यायचं, दमादमाने. तर मित्रांनो, आता जिम झालेली. आता आम्ही निघालो आहे कुठं, मेथास किचनमध्ये. कारण आपल्या मेथास किचनमध्ये पोस्ट वर्कआउट आहे. तो पोस्ट वर्कआउटला आपण तुम्हाला माहिती काय घेतो, पेरूचं ज्यूस. चला जाऊया आपण आमच्यासोबत. ज्यूस बघू शकता. कोण नाही, लखन नाही, कोण नाही, मी एकटा ज्यूस करते. तर मित्रांनो, आता रात्री झाली, जेवलो बिवलो मस्तपैकी. लखन आणि मी आलोय. तर आता आलो चौपाटी नॅचरल कुल्फीवाल्यापाशी. आता इथं कुल्फी खायची. तो खाणार आहे का? इथं नॅचरल कुल्फीवाली चौपाटी. भवानी पेठे छत्रपती चौक पशीच इथं नॅचरल कुल्फीवाली. मित्रांनो, मी घेतली काजू पिस्ता कुल्फी. आता ही सगळी खाई. टेस्ट एक नंबर. ह्याच्या अगोदर सुद्धा मी इथं खाल्ल्यासारखं. ते टेस्ट एक नंबर. तू कुठली घेतली? कुठे गेला? तो सागर भाऊ सुद्धा आलेला आहे. तू कुठली खाणार आईस्क्रीम?
खरं संपलंय का? काजू पिस्तले भारी. ही कुठली आहे? आकाश कुठली गो? काजू पिस्ताच गेले व्हायला लागते. तू पण काजू पिस्ताच घेतली ना? तिथे दाखव. काजू पिस्ता. सागराने कुठली घेतली? गोवा पिरो. तर इथं बारकी चेले पेले सुद्धा आले आईस्क्रीम खायला. कुठली घेतली? चॉकलेट. आणि त्याला तुला खायची होय आईस्क्रीम? घेतली होय. बर बर. तर मित्रांनो आता ब्लॉग इथं संपत आहे. आम्ही चाललो आता घरी. मस्त पहिली आईस्क्रीम खाल्ली. कशी वाटली तुला? तर मित्रांनो उद्या भेटू 11:11 त्याच ब्लॉगमध्ये नवीन दिवस चालू होते. चला बाय. गुड नाईट. जय महाराष्ट्र. Thank you.